नमस्कार मंडळी, आज आहे दसरा। तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज आमच्या नवदुर्गा कला क्रीडा मंडळ इन्सुली खामदेव नाका येथील दुर्गा मातेचे विसर्जन आहे। तर आज सकाळपासून विसर्जनापर्यंत जे काही कार्यक्रम असतील ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करीन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। नवदुर्गा माता की
स्वामी समर्था विघ्नहर्ता महागणपती देवता त्याचप्रमाणे घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत स्थानापन्न झालेली महालक्ष्मी महासुदी नवदुर्गा देवता। तर आजपणे प्रतिवर्षीप्रमाणे सर्व भक्तांनी गेली 11 दिवस तुम्हा महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा देवतेची प्रतिवर्षीप्रमाणे यथाशक्ती यथावधी मनोभावे केलेली सेवा आज तुम्ही तुमच्या जगाकडे मान्य करून घ्या, कृपा करा, सुप्रसन्न व्हा। अखंड अशा प्रकारची कृपा दृष्टी आज प्रत्येकाच्या वास्तूवर आज बघा प्रत्येकाच्या वास्तूकडे कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीकडे मुलाबाळांकडे त्याचप्रमाणे नोकरी धंद्याकडे कोणत्याही प्रकारचा असणारा क्लेश दोष वास्तुदोष ग्रहदोष आज तुम्ही संपूर्ण परिवार देवते निवारण करा। त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक कुटुंबातली जी काय लहान मुलं शालेय शिक्षण घेत आहेत त्या शिक्षणामध्ये कुशाग्र अशा प्रकारची चांगली बुद्धी चांगली विद्या प्राप्त करून द्या। घातलेल्या शब्दाकडे केलेल्या कामाकडे वास्तव करतील त्या जागेकडे करतील त्या मेहनतीकडे चांगल्या प्रकारचं यश प्रगती प्राप्त करून द्या। त्याचप्रमाणे कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या आरोग्याविषयी जे जे काय व्याधी असतील दोष असतील कुटुंबाकडे कोणत्या प्रकारचा शारीरिक त्रास कुटुंबाकडे कोणत्या प्रकारचा मानसिक त्रास त्याचप्रमाणे या संपूर्ण कुटुंबाकडे पैशाच्या बाबतीत जे काय आर्थिक दोष असतील आता दोषातून तुम्ही संपूर्ण परिवार देते निवारण करा। कुटुंबातल्या सर्वांना चांगली बुद्धी चांगलं आरोग्य दीर्घ अशा प्रकारचं आयुष्य प्राप्त करून द्या। प्रत्येकाच्या जन्मस्थानामध्ये प्रत्येकाच्या जन्म राशीमध्ये प्रत्येकाच्या जन्म कुंडलीमध्ये प्रत्येकाच्या नवग्रहामध्ये असणारे पूर्व संकल्पित दोष त्या दोषांचं सुद्धा तुम्ही संपूर्ण परिवार देवते निवारण करा। त्याचप्रमाणे त्याच्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामानिमित्त आपापल्या वाहनाने ज्या ज्या ठिकाणी हिंडतील ज्या ज्या ठिकाणी फिरतील ज्या ज्या ठिकाणी प्रवास करतील त्यावेळी तुम्हाला संपूर्ण परिवार देवतेचं सुरक्षा करून आणि कृपाछत्र त्यांच्या पाठीशी ठेवून त्यांचं सर्वांचं संरक्षण करा। त्याचप्रमाणे आज बघा या प्रत्येक व्यक्तीमध्ये जे काय कुटुंबातील प्रत्येक लहान मोठी व्यक्ती आज आपल्या विवाह कार्यासाठी झालेले असतात विवाह कार्याकडे सुद्धा कोणत्या प्रकारचे उद्भवणारे दोष त्या दोषांचं सुद्धा तुम्ही संपूर्ण परिवार देवते निवड करून त्या मुलांची विवाह कार्य चांगल्या प्रकारे सिद्धीस न्या। विवाह कार्य झाल्यानंतर त्या मुलांना शांतीची प्राप्ती प्राप्त करून द्या। त्याचप्रमाणे बघा धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जे जे वांछित ते जे लाभो या उक्तीप्रमाणे सर्वांच्या इष्टकामना सर्वांच्या मनोकामना पूर्ण करून द्या। त्याचप्रमाणे घटस्थापनेपासून आज विजयादशमीपर्यंत तुम्हा महालक्ष्मी नवदुर्गा देवतेची सेवा करत असताना कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीकडनं तुमच्या सेवेच्या बाबतीत जर का कोणत्या प्रकारची अपराध झाले असेल चूक झालेली असेल तर त्या चुकीची अपराधाची तुम्ही संपूर्ण परिवार देवते ह्या संपूर्ण भक्तांना क्षमा करा। आज घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत सर्व भक्तांनी केलेली सेवा तुमच्या चरणाकडे मान्य करून घ्या। केलेल्या सेवेचं संपूर्ण शुभफल ह्या संपूर्ण कुटुंबाला प्राप्त करून द्या। केलेली सेवा तुमच्या चरणाकडे मान्य करून सर्वतोपरी सर्वांचं कुटुंबाचं कल्याण करा रक्षण करा सांभाळ करा शुभम भर करा। Go look.
हो तमाम के सितम प्यार की दुनिया में ये पहला कदम, ओ पहला कदम। दुर्घटभारी सुधविन संसारी अनाथनाथे अंबे करुणाकारी वारी वारी जन्म मरणाचे वारी वारी पडलो आता संकट निवारी जय देवी महादेवी महिषासुरवदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी पावनाचे नाही चारी समलो परंतु ना बोले काही सारे विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्त्याला वे पावस नवराई जय देवी महादेवी महिषासुरवदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी महादेवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निराशा देशापासून सोडी थोडी गोपाशा अंबे तुझा वाकुनी पुन पुन विलाशा हर हर तल्लीन झाला पदपंकज देशा जय देवी महादेवी महिषासुरवदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी महादेवी बाळ गोपाळाने तुझी घटस्थापनेपासून दशमीपर्यंत जी सेवा चाकरी केलेली आहे ही मान्य करून घे. काही त्यांची चुकली काही त्यांचा चुकला असाल तर चुकीची त्यांना क्षमा कर. त्यांच्या कामाधंद्याकडे नोकरी व्यवसायाकडे केलेल्या मेहनतीकडे योजलेल्या कामाकडे घातलेल्या शब्दाकडे घर मटियेकडे मुला बाळाकडे त्यांच्या शिक्षणाकडे काही जरी आडापिडा असली असाल आज तू माऊली तुझ्या हातात धरून सगळ्याकडे कृपादृष्टी ठेवून त्यांची इच्छित मनोकामना पूर्ण करून जर काय इच्छा असेल ती मनोकामना पूर्ण करून त्यांना धन द्रव्य ऐश्वर्य देऊन अधिक तुझी आपली सेवा करण्याची सगळ्या तुझ्या भक्तगणांचा बुद्धी दे गे माते. भाई
ओंकार 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 अरे वाव पाठ काढू पुढे चला पुढे काय नाही मग ह्याच्यात